रोज तर यावर्षी फिल्म फेस्टिवलचे आयोजन केलेलं आहे. मराठी चित्रपटाची एक नवीन ओळख देण्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटातून कशी मदत होईल? नमस्कार, मी सुनील सुक्तनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी, आम्ही दोघेही चित्रपट दिग्दर्शक आहोत आणि मी आपलं सर्वांचं स्वागत करतो या महोत्सवाचा संचालक या नात्याने. तर आता अजंता वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं हे 10वं वर्ष आहे. तो आत्ता 15 जानेवारीला हा चित्रपट सुरू होतो आहे. 15 जानेवारी ते 19 जानेवारी या चित्रपट महोत्सव वैशिष्ट्य असं आहे की या शहरामध्ये गेली 10 वर्ष इतका महत्त्वाचा असा चित्रपट महोत्सव आयोजित होत आलेला आहे आणि तो वर्षानुवर्षानुसार मोठा होत चाललेला आहे. त्याच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहेत आणि यावर्षी आपण जवळजवळ 65 चित्रपट जगभरातले यात दाखवतो आहोत. त्याच्यामध्ये भारतीय स्पर्धा विभाग आहे, इंडियन कॉम्पिटिशन हा इंडिया फोकस आहे. वर्ल्ड सिनेमामध्ये जवळजवळ आपण 20 चित्रपट दाखवतो आहोत. यावर्षी वेगवेगळ्या देशांकडून ऑस्करला पाठवले गेलेले त्यातले काही ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये ज्यांची निवड झाली आहे असे पण चित्रपट आपण या सगळ्या महोत्सवामध्ये मिळवलेले आहेत. फ्रान्समधल्या काही क्लासिकल फिल्मचे रिस्टोर व्हर्जन्स आपण याच्यामध्ये केलेले आहेत. अशा पद्धतीचं एक खूप मोठा चित्रपटांचा गुच्छ आपण प्रेक्षकांसाठी यावर्षी घेऊन आलेलो आहोत. मला मुख्य महत्त्वाची गोष्ट ही वाटते की चित्रपट आपोआप आपण पाहत राहतो, आपल्या समोर जे येत राहतं, मुख्य प्रवाहातलं जे येत राहतं ते आपण बघत राहतो आणि चित्रपट पाहायला आपल्याला कोणी शिकवायला हवं असं आपल्याला कधी वाटत नाही. पण मला असं वाटतं की चित्रपट महोत्सव हे चित्रपटाकडे कसं बघायचं, तो कसा त्याचा आस्वाद घ्यायचा हे शिकवणारं एक अत्यंत सुंदर संमेलन आहे. जसं आपण पुस्तकं वाचत राहतो पण तरी साहित्य संमेलनाचं महत्त्व एक वेगळं आहे, कारण तिथे साहित्याविषयी, लेखकांविषयी, त्यातल्या नवीन प्रवाहांविषयी चर्चा होते, बोलणी होतात, नवीन रसिकांना काही नवीन दिशा सापडतात. तेच एक्झॅक्टली काम हा चित्रपट महोत्सव नेहमी करत असतो आणि म्हणून माझं असं आवाहन आहे आपल्याला सर्वांना, माध्यमांना, की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा महोत्सव पोचवा आणि शहरातले तरतरेचे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिष्ठित असतील तिथपासून ते अगदी तरुण विद्यार्थ्यांपर्यंत हा आमचा संदेश पोचावा आणि त्यांनी या महोत्सवाला यावं, चित्रपटांचा आस्वाद घ्यावा, एकमेकांबरोबर मोठ्या पडद्यावरती चित्रपट बघण्याचा आनंद लुटावा आणि जगभरातले चित्रपट जे सहज आज कुठेही उपलब्ध होत नाही आहेत असे चित्रपट मुद्दामून ज्या इथे बोलवलेले आहेत त्यांचा आस्वाद घ्यावा आणि त्यातून आपला चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखीन रुंदावत जावा. नवे प्रेक्षक म्हणून नवीन शिकण्याची ही संधी आहे, त्याचा नक्की लाभ घ्यावा असं मला वाटतं. सर, यावर्षी नाविन्य काय आहे? कारण दरवर्षी काही ना काहीतरी आपण बरोबर, यावर्षी खूप मोठं नाविन्य एक महत्त्वाचं फेस्टिवलला उपस्थित होती. यावर्षी सई परांजपेंना पद्मभूषण पुरस्कार आहे. स्वतः आशुतोष गोवारीकर 5ही दिवस उपलब्ध आहेत. फराह खान येणार आहेत, सांस्कृतिक मंत्री येणार आहेत. तुम्हाला सांगायला आवडेल मला की अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यापैकी अत्यंत राष्ट्रीय पातळीवर काम करणारी सगळी माणसं या 5 दिवसात इथे हजेरी लावणार आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मास्टर क्लासेस आहेत. म्हणजे तिग्मांशू धुलिया असतील, स्वतः आशुतोष गोवारीकर असतील, परिसंवाद असतील, अशा प्रकारे ते लोकांशी एक प्रकारचा संवाद साधणार आहेत. मग अशी कोणीतरी पत्रकारांनी विचारलं, ते मला फार छान वाटलं की आपल्याकडे गंमत अशी आहे की आपली चित्रपट बघण्याची सवय मोठ्या पडद्यापासून, म्हणजे याच शहरात माझं सगळं बालपण गेलं. तर फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमाला जाणं या इतकी आयुष्यातली दुसरी करमणूक नव्हती किंवा त्याच्यातला एक अग्रक्रम नव्हता. आत्ता आपण मोठ्या स्क्रीनपासून, छोट्या स्क्रीनपासून लॅपटॉपपासून आयपॅडवरनं मोबाईलवरनं सिनेमे बघतो आहे. अशा वेळेला 65 आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सिनेमे आपण एकत्र बसून बघतो आहे एका प्रिमाईसमध्ये. ते झाल्यावर मला काय आवडलं, तुला काय आवडलं आहे, नेमकं काय चांगलं याविषयीची चर्चा करतो आहे, हे वातावरण जास्त महत्त्वाचं आहे. मला नेहमी असं वाटत आलं की हा महोत्सव आधी आपल्या या शहरापुरता होता, तो आता संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे आणि तो राष्ट्रीय पातळीवरचा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला होतेच आहे. खूप मंडळी आहेत आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की लोकप्रिय अभिनेते पण आहेत की ज्यांना अशा प्रकारच्या, आमचं असं नेहमी असतं की फक्त मेनस्ट्रीमवर काम करण्यापेक्षा समांतर सिनेमा, चांगला सिनेमा, आशयघन सिनेमा, जीवनाचा अनुभूती देणारा सिनेमा, जीवनाची समज वाढवणारा सिनेमा हा सगळ्यांना दाखवावा की अरे सिनेमा चांगला कसा असतो, सिनेमा बघणं काय असतं. हे फेस्टिवलचं उद्देश आहे. आपली व्याप्ती वाढते, त्या मानाने अजून आम्हाला प्रतिसाद दुप्पट तिप्पट आहे. मी म्हणालो यावर्षी 5 दिवसांचा झाला आहे. प्रतिनिधित्व किंवा सदस्यांच्या डेलिगेशनची संख्या, रजिस्ट्रेशनची संख्या इतक्या वेगाने वाढवा की पुढच्या वर्षी आम्हाला हा फेस्टिवल 7-8 दिवसांचा करावा लागेल. हे तुमचं रसिकांचं काम आहे. याच शहरातलं नाही तर संपूर्ण मराठवाड्यातल्या, मुंबई पुण्याच्या, नगर नागपूरच्या,
नाशिकच्या, जळगावच्या, सिल्लोड, कन्नडच्या सगळ्या रसिकांचं हे काम आहे की या फेस्टिवलला त्यांनी आलं पाहिजे, याची अनुभूती घेतली पाहिजे. गंमत अशी आहे की एकदा ते इथे आले तर ते पुढे येत राहणार, त्यामुळे तिथे आपण जायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सर.